नमस्कार, मी गणेश आवरी. संवाद जनतेशी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आजचा हा कोतुळ या गावामध्ये आपला हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सर्व ग्रामस्थ देखील या ठिकाणी आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत. आपण पहिल्यांदा जातोय, या ठिकाणी काही सेनेचे देखील कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. मला सांगा, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे काही खासदार आहेत त्यांनी ह्या विभागामध्ये, मुळा विभागामध्ये कोणते कोणते कामं केली आणि कधी केले? अकोले तालुक्यामध्ये जवळपास अनेक स्मशानभूमी, सुशोभीकरण, त्यानंतर सभामंडप, 2 आरो प्लॅन्ट, त्यानंतर एक किसान प्रोड्युसर कंपनी, असे विविध कामं त्यांनी केलेले आहेत. साधारण किती लाखाचा निधी, कोटीचा निधी, असं काय आकडेवारी? संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये 4 कोटी रुपयाचा निधी खासदार साहेबांनी दिलेला आहे. 4 कोटीचा निधी दिला आहे. मला सांगा, आपल्याबरोबर काही या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत. बबलू, काय सांगाल, खासदारांनी या मुळा विभागासाठी किती निधी दिला? मुळा विभाग सांगण्यासाठी म्हणजे या खासदारांनी सगळ्यात मोठा निळवंडे कॅनलला केंद्राकडून 2200 कोटी रुपये मंजूर करून आणलेत. ही अभिमानाची बात आहे तालुक्यामध्ये. इथून मागं गेले 35 वर्ष तालुक्यामध्ये निळवंडे प्रकल्प हा बेअवस्थेत होता, ऊर्जित अवस्थेत नव्हता, आणि त्यासाठी केंद्राकडून खास पाठपुरावा करून खासदारांनी हा 2200 कोटी रुपये निधी आणला. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि मुळा पट्ट्याचा प्रश्न राहिला तर मुळा पट्ट्यामध्ये कोथरूडमध्ये त्यांनी आरो प्लॅन्ट दिला 13 लाख रुपयाचा. एक लिंगदेवमध्ये आरो प्लॅन्ट दिला. काही स्मशानभूमीला पैसे दिलेत, काही ठिकाणी त्यांनी हायमॅक्स दिलेत. तर ह्या पट्ट्यामध्ये त्यांनी भरपूर विकास कामे केलेत आणि अजून कामांचा तडाखा चालूच आहे. सुहास, किती कामं झाली? या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आमचे लोकप्रिय खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या माध्यमातून पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत निळवंडे धरणाच्या बाबतीमध्ये असेल, स्मशानभूमी असेल, सभामंडप असतील, प्रत्येक गावोगावी सभामंडप त्यांनी दिलेले आहेत. स्मशानभूमीसाठी जे सुशोभीकरण करण्यासाठी जो निधी आहे तो पण दिलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो गेली 35 वर्षे जो प्रश्न प्रलंबित होता तो निळवंडे धरणाचा, तो त्यांनी अत्यंत ठीक आहे. म्हणजे त्यांनी जे सांगितलं तेच तुमचा मुद्दा. किती खासदारांनी, या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांनी तुमच्या विभागासाठी खास किती निधी दिला आहे? सर्वप्रथम खासदारांकडे जर पाहिलं, आज या भारतीय जनता पार्टी शिवसेना सत्तेवर आल्यापासून आणि एक लोखंडेसारखा एक 4 संपन्न खासदार इथं आल्यापासून तालुक्याचा खऱ्या अर्थाने त्यांनी कायापालट केलेला आहे. काही कोटी रुपये, उदाहरणार्थ उदाहरण कृष्णा प्रकल्प आमचा इथं होता, पडलेला होता, तो देखील त्यांनी इमिजिएटली केला. पिंपळगाव धरणाचं काम ते राहिलं होतं ते केलं. आताच बबलूने जे सांगितलं निळवंडे धरण, ते काम देखील केलं. ग्रामसडक योजनेसारखे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे, ते देखील कामं त्यांनी संपूर्ण तालुक्यात केले. त्याचप्रमाणे 14 वेतन आयोगाचे जे स्कीम असते पंतप्रधान योजनेची, ती देखील उत्तम प्रकारे त्यांनी राबवली. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आत्तापर्यंत जो कायापालट केला खरोखर वाखाणण्यासारखा आहे. म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने सर्व जनता त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत. काय सांगाल अगदी थोडक्यात निधीबद्दल? खासदारांनी भरपूर कामं केलेली आहेत. फक्त खासदारांचा या तालुक्यामध्ये जनसंपर्क थोडा कमी पडला. पण आम्ही भारतीय जनता पार्टीचे केडर हे प्रत्येक गावामध्ये तळागाळापर्यंत आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे आणि केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदींनी जेवढ्या काही योजना राबवलेल्या आहेत त्या ह्या मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या माध्यमातून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची आता युती झालेली आहे. आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेच्या बरोबरीनं खांद्याला याचा मुद्दा स्पष्ट होतं या ठिकाणी. आपण आता सेनेचे आणि भाजपाचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांची भूमिका देखील मांडलेली आहे. आता आपण पुन्हा एकदा या बाजूचे जे राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडे देखील जाणार आहेत. मला एक सांगा, राजू पाटील आपल्याबरोबर आहेत, त्यांनी जे काही कामं सांगितली आहेत सेनेच्या खासदारांनी जे काही केले, खरे आहेत का? हो, मला असं वाटतं खासदार जरी या मतदार शिर्डी लोकसभा होते, परंतु त्यांचा या ठिकाणी जसे निवडून आले, एकदाच ह्या कोथरूडमध्ये त्यांनी एवढं मोठं लीड दिलेलं असतानासुद्धा एकदाच या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. कामांच्या बाबतीत निळवंडे कॅनलचे जरी आमचे सहकारी सांगत असले, परंतु राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते, त्यात आदरणीय मधुकरराव पिचड साहेब यांचंही मोठं योगदान आहे हा निधी मिळवण्यासाठी. आणि खरी सुरुवात त्यांच्याच काळात झालं. आदर्श पुनर्वसन निळवंडेचं असेल किंवा कॅनलचे कामं असतील. आता आपल्या लोकांना जे भूमिगत कॅनल पाहिजे, आपल्या लोकांची शेती
काही प्रमाणात इंदुरी रुंबडी पट्ट्यामध्ये कमी शेती आहे म्हणून ते भूमिगत कॅनलची मागणी करतात. परंतु विरोधक आकाशाने त्यांच्या संगमनेर तालुक्यातले लोक आकाशाने त्यांच्या राजकीय सूडबुद्धीने तो वापर करतात आणि त्यांचं नाव बदनाम करतात. परंतु आपले लोक या ठिकाणी त्या माध्यमातून आपल्या लोकांच्या जमिनी वाचल्या पाहिजे आणि भूमिगत कॅनल गेले पाहिजे अशी यांची भूमिका आहे. परंतु खासदार साहेबांनी जरी काही थोडंफार निधी दिले असेल, निळवंडे कॅनलचं त्यांचं योगदान आहे हे मान्य करावं लागेल. परंतु पिचड साहेब आणि बाळासाहेब थोरात असतील, राधाकृष्ण विखे यांचंही मोठं योगदान ह्या निळवंडे कॅनलच्या आणि धरणाच्या संदर्भात आहे. निळवंड्याचा जो काय आहे निधी, हा निधी सोडून द्या, बाकीचे इतर जे काही कामं आहेत, प्रकल्प आहेत त्याच्याबाबत इतर कामांमध्ये खासदार साहेब कुठंच आम्हाला यांचा मुद्दा स्पष्ट होतोय. काय सांगाल? अतिशय खोटा आरोप हा झालेला आहे की खासदार साहेब आले नाही. खासदार साहेब अनेक वेळा आले, पण ज्यावेळेस आले त्यावेळेस ते काहीतरी कामानिमित्त आले. उगाच रिकामा आहे आणि मग यायचं आणि फिरायचं असं त्यांनी केलं नाही. मोजक्या वेळेस आले पण त्यांनी कामं भरपूर केले. दुसरी गोष्ट, निळवंडे कॅनलसाठी जो निधी आहे तो सगळ्यात जास्त श्रेय ते खासदार लोखंडे साहेब. खासदारांनी त्यांची भूमिका मांडली, ते सगळ्यांनाच मान्य आहे. काय सांगाल? या ठिकाणी जो मुद्दा मांडला राजू पाटलांनी खासदारांच्या बाबतीत, शिर्डी लोकसभा मतदारसंघातले खासदार हे खरंच लोकप्रिय सदाशिवराव लोखंडे. याआधी जे राष्ट्रवादीचे खासदार होते, माननीय राजू पाटलांना माझा एक प्रश्न आहे. राष्ट्रवादीचे खासदार मला वाटतं एक 10 वर्षापूर्वी देवीदास पिंगळे हे राष्ट्रवादीचे नाशिकला आपल्या ज्यावेळेस अकोला तालुका जोडलेला होता त्यावेळेस तुमचे खासदार, माननीय तुमचे खासदार सदाशिवराव पिंगळे साहेब ह्या मतदारसंघात सोडा तुमच्या गावात किती वेळेस आले याचं मला उत्तर द्या. ते ज्यावेळेला पिंगळे खासदार होते त्यावेळेला त्यांचं नाव देखील माहीत नाही. भाऊसाहेब वागचौरेनंतर अकोला तालुक्यामध्ये खासदार कोण असतो ते नाव कळलेलं आहे. आपल्याबरोबर मला एक सांगा, तुमच्याकडे मी येतो थोडक्यात. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे, त्यांच्यानंतर आता लोखंडे आहेत विद्यमान. या दोन्हींपैकी जास्त निधी आणि जास्त काम कोणी केलं? माजी खासदार भाऊसाहेब लोखंडे यांनी बी भरपूर, भाऊसाहेब वागचौरे यांनी भरपूर कामं केलेली आहेत. त्या तुलनेत या खासदारांनी सुद्धा भरपूर कामं केलीत. भरपूर दोन्ही खासदारांनी कामं केलं, तुमचं मत आहे. तुम्ही काय सांगा? हॅलो, म्हणजे तुम्हाला एक सांगतो, म्हणजे जो भाऊसाहेब वागचौरे त्यांनी ना, तुम्हाला एक सांगतो, त्यांनी कामं लय भरपूर केले. पण हा माणूस भाऊसाहेब म्हणजे काय तो लोखंडे असं आलंच नाही, म्हणजे आम्हाला तोंडच दाखवलं. तुम्ही त्यांना अजून पाहिलं नाही? नाही पाहिले. मी 5 वर्षात ते तुम्हाला दिसलेच नाही? नाही दिसले. एकदा ठीक आहे, यांची भूमिका आहे सर्वसामान्यांची. मी थोडीशी भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मला सांगा, तुम्ही खासदार लोखंडे यांना बघितलंय का? बघितलंय का खासदार लोखंडे? बघितलंय? अजून बघिलच नाहीये. तुम्ही बघितलं? नाही पाहिलं अजून. बघितलं? एक मिनिट, 24 चौकामध्ये अजून भाऊसाहेब लोखंडे हा काय व्यक्ती हेच बघितलं नाही आम्ही. हो, सदाशिव लोखंडे. आणि भाऊसाहेब वागचौरे यांना किती वेळा बघितलं? 1000 वेळा बघितलं इथं. सभेला त्याच्यानंतर नाही आले. मी आपण पाहिलं सर्वसामान्यांच्या भूमिका देखील आहेत. सदाशिव लोखंडे यांचा चेहरा देखील या ठिकाणी पाहिलेला नाहीये असा आरोप केला जातोय. मला पुन्हा एकदा यांच्याकडे जायचं, त्यांचा मुद्दा. सर मी काय म्हणतो, आम्ही हमाले ध्यानात ठेवा, आम्ही मापाडी किंवा कुणी हमाले ध्यानात ठेवा. आज तुम्हाला एक सांगतो, आज आम्ही गावात कामं करतो. समजा काही गोष्टी का बा, समजा आम्हाला 2 रुपये कुठून तरी भेटावा ह्या हेतूने समजा आम्ही काम करतो, आम्ही कामं करतो. पण ह्या माणसांनी, आज खासदार आहे आमचा लोखंडे, हा खासदार आहे, यांनी कधी आमच्याकडं आला का? कधी काही केलं का? विचारपूस केली का? हा, असं ठीक आहे, यांची महत्त्वाची भूमिका आहे. खासदाराचं जे काही कामं असतं त्यांनी या मतदारसंघामध्ये लक्ष द्यायला पाहिजे. मात्र खासदारांनी देखील लक्ष दिलेलं नाही असे नाराजगी या ठिकाणी व्यक्त केली जाते. मला सांगा, खासदार लोखंडेबद्दल यांचं काम आणि तुम्ही त्या कामावरती समाधानी? आम्हाला आजपर्यंत इतिहासात हा खासदार लोखंडेसारखा माणूस ह्या भागात मिळालं आमचं भागाचं दुर्दैव आहे. ह्या महाराष्ट्र राज्याचे नेते आणि आपल्या गावचे, या कोतुळ गावचे सुपुत्र, या तालुक्याचे सुपुत्र आदरणीय भाऊसाहेबजी वागचौरेसारखा खासदार या तालुक्याला, या शिर्डी मतदारसंघाला भेटला, हे आपलं भाग्य आहे. परंतु काही काळानंतर थोडासा बदल झाला. सदाशिव लोखंडेसारखा माणूस या भागाला मिळाला, त्याचं नुकसान या तालुक्याचंच नाही तर पूर्ण या शिर्डी मतदारसंघाचं झालं. मला या ठिकाणी पत्रकार साहेबांना सांगायचं आहे का आपण येत्या काळामध्ये असा काही वागचौरे साहेबांचा प्रचार करा का चांगला माणूस, आपला माणूस आपल्यासाठी. त्यांना प्रचाराचं माध्यम नाही, हे कोणते प्रचाराचं माध्यम नाही. आपण एकच भूमिका घेतो का त्यांनी केलेले कामं हे जनतेपर्यंत पोहोचलेत का? खरं काम आहेत की खोटं काम आहेत, आपण हे त्यांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. काय सांगाल तुम्ही? वागचौरे साहेबांचे 5 वर्ष खासदार होते. 5 वर्षातलं कोतुळमध्ये त्यांनी दिलेलं काम सांगावं.
एकही काम इतके मोठे काम केलेले आहेत. सांगतो ना, इतके गावागावामध्ये मंदिरापुढं असणारा सभामंडप, विद्यार्थ्यांपुढं त्यांची मार्गदर्शक पुस्तिका, दळणवळणाचे जे रोडचे साधनं आहे, जिल्हा परिषद अंतर्गत रोड चाललेले आहेत, त्याच्याकडे आदरणीय नितीन गडकरी साहेबांना पत्र व्यवहार करून राज्याकडे यांचा मुद्दा कळा. आणि यांनी जे आता सांगितलं का खासदारांचे कामं सांगावा, मला सांगा हे खरं बोलतात की हे खरं बोलतात, नेमकी काय सांगा आता? भाऊसाहेब वागचौरेंनी कामं केलेत की लोखंडेंनी कामं केली? भाऊसाहेब वागचौरेंनी मतदारसंघामध्ये जेव्हा भाऊसाहेब वागचौरे खासदार होते त्यावेळेस या गावाशी संपर्क म्हणजे कोतुळशी अतिशय चांगला संपर्क त्यांचा होता. प्रत्येक सुखदुःख असेल कोणचं काय असेल तर वागचौरे साहेब या ठिकाणी भेट द्यायचे. आणि त्यांनी विकास कामामध्ये कोतुळच्या विकास कामामध्ये आता सुद्धा कोतुळ खासदार नसताना सुद्धा त्यांनी संपर्क जनसंपर्क अजून आहे. काय सांगा बोल रे सागर. खासदार लोखंडेंबद्दल तुम्ही त्यांच्या कामावरती समाधानी आहात का? हो. आणि भाऊसाहेब वागचौरे यांनी या पाठीमागे जास्त कामं केली की लोखंडेंनी कामं केली जास्त? लोखंडे साहेबही चांगली आणि वागचौरे साहेबही चांगली. ठीक आहे, यांची 50-50% दोघांची भूमिका आहे. काका मला एक सांगा, तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, या विभागामध्ये महत्त्वाच्या समस्या, महत्त्वाचे प्रश्न, आतापर्यंत ज्या काही लोकांच्या समस्या आहेत ह्या नेमकी कोणत्या खासदारानं सोडवल्या आणि सोडवून त्या आता बाकी? आता मुलाखत घेताना जर भाजपवाल्यांना किंवा सेनेवाल्यांना विचारलं तर ते त्यांचाच उदो करणार आहे, राष्ट्रवादीवाल्यांना काँग्रेसवाल्यांना विचारलं तर ते त्यांचं सांगणार आहे. पण ते जाऊ द्या, मरू द्या, आमचा काय त्या खासदाराचा आमचा काही बांधायला बांध नाही. पण खरंच आहे, खासदार खरंच पाहिलं नाही कुणी. म्हणजे मला एक सांगा काका, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहे, एखाद्या कार्यक्रमात तुमची भेट झाली असेल ना? एखाद्या कार्यक्रमात फक्त ब्राह्मण हॉटेल एका पतसंस्थेच्या कार्यक्रमात आमची भेट झाली, नाही तर मी जिल्हा परिषद सदस्य असून माझी जर ह्या 4-5 वर्षात खासदारची माझीच भेट झाली नाही. कोणत्या कार्यक्रमाच्या किंवा विकासाच्या बाबतीत अशी कुठं माझी भेट झाली नाही. फक्त एकदाच ब्राह्मण हॉटेल एका पतसंस्थेच्या उद्घाटनात भेट झाली. मला एक सांगा, तुमच्या विभागाचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन तुम्ही खासदारांपर्यंत पोहोचलेत का? अहो, खासदारांची गाठ तर पडायला पाहिजे ना पोहोचायला. का मी दिल्लीला जाऊ का? तुम्ही त्यांच्याशी कधी पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न केला असेल? पत्रव्यवहार करायचा काही संबंध नाही, मी राष्ट्रवादीचा माणूस आहे. पण गंमत अशी आहे, तुम्ही विचारताना पक्ष सोडून एखाद्या माणसाला विचारा म्हणजे तो खरी प्रतिक्रिया देईन. तुम्ही मला राष्ट्रवादीवाल्याला विचारलं का मी चुकीचं सांगेल, भाजपवाल्याला विचारलं का ते उदो करतील, तर त्याच्याशी आम जनतेला जर विचारलं, आपण सर्वसामान्य जनतेची देखील प्रतिक्रिया घेतोय. काय प्रश्न सांगा. मला एक सांगा, खासदारांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? आदरणीय खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी गेल्या 4.5-5 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचं काम या अकोले तालुक्यातच नाही तर मला असं वाटतं जिल्ह्यातही काही काम केलेलं नाही. यांनी फक्त अकोले तालुक्यामध्ये आदरणीय पिचड साहेब, आदरणीय आमदार साहेब यांनी जे कामं आणली त्याचं श्रेय घेण्याचं काम कुठंतरी फक्त लोखंडेंनी करायचं. फक्त सत्तेत आम्ही आहेत म्हणून ही कामं, परंतु निळवंडेकरांचा संबंध असेल तो पिचड साहेबांच्या प्रयत्नाने आणि पिचड साहेबांचं वरती संबंध चांगले असल्यामुळे ही कामं त्यांच्या माध्यमातून झाली. परंतु खासदार कुठंतरी सत्तेचं फक्त तेवढं उद्घाटनापुरते आले, परंतु त्यांनी एखादी कल्पनेने अकोले तालुक्याला एखादं काही काम दिलं असं तर कुणी पण सांगावं, कुठं एकही काम त्यांनी आतापर्यंत दिलेलं नाही. आणि जे काही निधी आता निळवंडेकरांना जरी तो आला आहे तो पिचड साहेब आणि तालुक्याचे आमदार, लोकप्रिय आमदार यांच्या प्रयत्न. आता एक मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्ये की खासदारांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, असं एखादं काम असेल की खासदारांनी त्या ठिकाणी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला? निळवंडे कॅनलचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, निळवंडे खासदार आहेत त्या विभागाचे, त्यांना मान्य करावंच लागते. त्यांनी तो निधी देखील मागितलेला आहे, पूर्ण महाराष्ट्र राज्याने तो पाहिलेला आहे. आताच भाऊसाहेब वागचौरेंनी एकही काम केलं नाही असा जो आरोप झाला तो माझ्या मते चुकीचा आहे. कोथरूडमध्ये स्वामी समर्थ मंदिराला खासदार साहेबांनी 5 लाखाचा सभामंडप दिलेला आहे. एक मिनिट खरं आहे का? चुकीचं आहे? नाही, भाऊसाहेब वागचौरे यांचा निधी स्वामी समर्थ मंदिराच्या याला सभामंडपाला दिलेला आहे. आताचा विषय भाऊसाहेब हे माजी खासदार आहे, तेव्हा त्यांनी काय केलं ते देखील आपल्याला महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुलना एकच आहे की फक्त कोणत्या खासदारांनी जास्त काम केलं. खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी काही प्रकारामध्ये याचे देवांची कामं म्हणजे जे सभामंडपाचे वगैरे कामं आहेत हे त्यावेळेस त्यांनी केलेले आहेत, त्यांच्या काळामध्ये केलेले आहेत. ते मान्य करावं लागेल, म्हणजे उगाचच काही नाही. पण खासदार लोखंडांच्या बाबतीत जर सांगाल तर कामाचं अजिबातही कुठंही तालुक्यामध्ये काही केलेलं नाही. जे आमदारांनी काम केलं, पिचड साहेबांनी जे काम केलं त्याचं फक्त श्रेय घेण्यासाठी ते या ठिकाणी आमचे मित्र मनोज देशमुख यांनी जो मुद्दा मांडला
म्हणजे राष्ट्रवादीवाले सुद्धा मान्य करतात की सेनेने आजपर्यंत जे राष्ट्रवादी काँग्रेसने जे काम नाही केलं ते सेनेने केलं. तुमचा मुद्दा देखील आता एक मिनिट मी पुन्हा तुमच्या मुद्द्याकडे येतोय. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. 1 मिनिट यांची एक प्रतिक्रिया होऊ द्या. 10 वर्षापूर्वी भाऊसाहेब वागचौरे इथे खासदार होते, बरोबर. खासदार वागचौरेने खरा खासदार काय राहतो हे या शिर्डी मतदारसंघामध्ये खासदार काय प्रकार राहतो आणि निधी कसा राहतो हे एक भाऊसाहेब वागचौरेच्या रूपाने या तालुक्याला नाही या मतदारसंघाला कळलेलं आहे. हे त्याच्या अगोदर 45 आपण नाशिक मतदारसंघाला जोडलो होतो, तेव्हा देवीदास पिंगळे खासदार होते. मला राष्ट्रवादीने एकच उत्तर द्यावा का देवीदास पिंगळेला तालुक्यामध्ये किती वेळा तुम्ही बोलावलं आणि ह्या तालुक्याचे त्याच्या उपकार आहे का 25,000 मत आघाडी या तालुक्याने त्याला दिली होती, त्यांनी अकोल्यात किती वेळा आले पण एवढं त्यांनी सांगावं. काय कामं केले पिंगळेनी? पिंगळे असो कुठल्याही पक्षाचा खासदार असो, आम्ही कुठल्याही पक्षाच्या खासदारावर कधीच आमचं गाव अवलंबून नाहीये. आम्हाला जे काही देतात ते आमदार लेवलच आम्हाला. ठीक आहे त्या विषयावरती विधानसभेला आपण तो मुद्दा घेऊ. कुणी किती कामं केले ते देखील दाखवू. मला आता माझ्या कॅमेरामॅनला विनंती आहे, सर्वसामान्य जनतेशी मला आता बोलायचं आहे. 2 मुद्दे मी तुमच्याकडे 2 मुद्दे घेऊन पुन्हा येणार आहे. मला सांगा, यांनी जे भूमिका मांडली, जे कोथरूडचा गाडा चालवतात यांनी त्यांची भूमिका मांडली, त्यांनी मांडली, हे खरं की खोटं? खरं आहे एकदम. काय खरं आहे? जे काम जे केलं भाऊसाहेब होतं ते खरं. भाऊसाहेब वागचौरे लोखंडीने केलं? नाही, लोखंडी नाही केलं. यांची भूमिका आहे नाही, लोखंडीने केलं. नाही केलं. कोणी केलं? भाऊसाहेब वागचौरे. तुम्ही काय सांगाल? प्रश्न असा आहे का सर्वसामान्य व्यक्तीचं म्हणणं असं असतं का ग्रामपंचायतमध्ये घरपट्टी भरण्याशिवाय सर्वसामान्य माणसाचं काही काम नसतं. प्रश्न असा आहे का आपल्याकडे आमदार राष्ट्रवादीचे आहेत, खासदार शिवसेनेचे आहेत आणि सरकार भाजपचं आहे. आता हे तीन ठिकाणी जे प्रश्न झालेले आहेत ते प्रश्न एकत्र येऊन सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न आहे, उदाहरणार्थ आपला मुळा नदीवरचा पूल गेले कित्येक वर्षापासून लोक त्याचा त्रास काढत आहेत, मंजूर झाला आहे, टेंडर निघालं, काम झालं, असे भरपूर प्रश्न इथे ग्रामपंचायतच्या समोर मांडण्यात आले. पण आम जनतेला, ज्या माणसाला दररोज कामाला जायचं आहे अशा माणसाला तर त्या गोष्टीची काहीच माहिती नसते. मग ते कामं, विकास कामांवर आत्तापर्यंत मला नाही वाटत, म्हणजे नाही का काम झालं, मंजूर झालं आणि ते होणार आहे एवढं आश्वासन सोडून 5 वर्षामध्ये आम जनतेच्या फक्त आश्वासनाचा बुलबुल आहे तुम्हाला भेटला. काय सांगाल काका तुम्ही? आश्वासन सांगितलं याच्यामध्ये कितपत खरं आहे? त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे ना. कुणी राष्ट्रवादीने? राष्ट्रवादीने सांगितलं ते बरोबर आहे ना. अच्छा. त्यांनी जे काम केलं वागचौरे मागच्याच खासदारांनी केले, या खासदारांनी काही काम करेल नाही. लोखंडे खासदारांनी काम केलं. तुम्ही काय सांगाल? ठीक आहे. सर्वसामान्य ग्रामस्थ देखील आपण या बाजूला जातो, या बाजूला देखील सर्वसामान्य ग्रामस्थ आहेत, आपण त्यांची देखील भूमिका जाणून घेऊ. काय सांगाल तू एक युवक म्हणून काय सांगशील? आज जे आपलं चाललंय की कोण उमेदवार पक्का आहे, तर आमच्या हिशोबाने असं आहे की पक्ष कोणताही असू की आमच्या नदीचा पूल 4 वर्षापासून पाण्यात आहे. पाकिस्तानसारखं आम्हाला 4 वर्ष आम्ही वाळीत टाकल्यासारखं भारत देशात आहे आणि आज तुम्ही आले आणि आम्हाला विचारता. आमचं जर म्हणणं आहे की मतदानच करायचं नाही आमच्या कोथरूडला जोपर्यंत पूल होत नाही तोपर्यंत. बहिष्कार टाकायचा जोपर्यंत तुमचा मुख्य बाजारपेठ त्या पुलामुळे बंद पडली. तुमची ती मुख्य मागणी, यांची रास्त मागणी आहे. बाबा काय सांगाल? अतिशय तुम्ही वयस्कर दिसत. काय पुतूरमध्ये सारख्या गावामध्ये अख्ख्या 40 गाव लागणार आम्हाला इथं जोडलेलं आहे या गावाला. आता लोकांना 8 महिने चुकून वरून गाड्या राहतात, किती त्रास सहन करायचा. ठीक आहे, पूल देखील पाण्याखाली गेला, मात्र जे लांबून जो रस्ता तुमच्या या कोथरूडमध्ये येतो रस्ते चांगले नाही, पण त्याला खड्डे मोकार काय होतं? खड्ड्यांमुळे काय खड्डे मोकार गाडी चालायला तो ड्रायव्हर जर हे करतो, याला इकडे कोथरूडला काढकडे करतो. आता याला दोष कोणाला द्यायचा? आता हे मग वरचेच खासदार आणि मंत्री साहेब गाव आहे. म्हणजे मला एक सांगा, या पाठीमागे देखील काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, आता सेना भाजपाचं आहे, दोन्हीमध्ये दोष कोणाला द्यायचा? काही नाही, दोष दोन्हीकडे आहे. मग ठीक आहे, दोन्हीकडे दोष आहे. तुमची देखील भूमिका योग्य आहे, त्यांनी दोघांना दोष दिलेला आहे. आता मला जाता जाता 2 मुद्द्यांवरती यायचं आहे, शेवट मी येणार आहे. तुम्ही देखील पुढे यावं विनंती आहे, तुम्ही देखील महत्त्वाचे आहेत. मला एक सांगा, तुमच्याकडून यांच्याकडून देखील आता प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे. मला एक सांगा, एक कॉम्रेड म्हणून मला एक सांगा, अकोला तालुक्यामध्ये अनेक चळवळींमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, अनेक लोकांच्या समस्या शासन दरबारी मांडलेल्या आहेत. काय सांगाल, तालुक्यामध्ये किती विकास कामं केले, कुणी केले आणि कधी केले? हे बघा, आता कालच मी लाँग मार्चवरून आलेलो आहे. आता सांगायचं झालं फक्त आमच्या कोथरूड खोऱ्यापुरतं जर सांगायचं झालं तर संपूर्ण कोथरूड खोऱ्यामध्ये आज 3 ते 4 वर्ष आमचा पूल पाण्यात बुडाला.
त्याच्यामुळं येण्या जाण्याच्या संपूर्ण लोकांच्या अडीअडचणी पपसंडीपासून सगळ्या लोकांच्या अडचणी झाल्या. आज या संपूर्ण खोऱ्यामध्ये जर बघितलं तर रस्त्यांच्या एवढ्या बिकट अवस्था आहे. आज बदगी बेलापूरपर्यंत एस टीची समस्या आहे, एस टी येतं वेळेवर येत नाही, बसेसच्या समस्या आहेत, त्याच्यानंतर रस्त्याच्या समस्या आहेत. ही बाजारपेठ, हे बाजारपेठेचा म्हणजे इतिहास असा होता ह्या कोतुळ बाजारपेठेचा, काही तर बुधवारच्या दिवशी माणसाला माणूस खेटायचा, परंतु कोतुळचा पूल पाण्यात बुडाला. त्यानंतर अनेक गावं ह्या बाजारपेठेपासून तुटले आणि आज ही संपूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त झालेली आहे. टोलार खिंडीसारखा प्रश्न आज आम्ही मांडतोय सगळे पक्ष एकत्र येऊन, परंतु तोही आज निकाली निघायला तयार नाहीत. फक्त एकच पर्याय आहे की कोतुळ बाजारपेठ पुन्हा जर खुलवायची असेल तर कोतुळ आपली जी टोलार खिंड आहे ही टोलार खिंड फुटणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आज संपूर्ण आदिवासी भागातले आज मोदीचं सरकार आहे, अच्छे दिन वगैरे सांगतात. आज फोपसंडीसारख्या ठिकाणी बघितलं तर तांडेच्या तांडे आज आमच्या आळ्या फाट्याच्या स्टँडवर मजुरीसाठी जात आहेत, बनकर फाट्यावर मजुरीसाठी जात आहेत. त्याही ठिकाणी आज मजुरी मिळायला तयार नाही. विदर्भामधला संपूर्ण दुष्काळ, आज तिकडचे जे मजूर आहेत ते आज त्या ठिकाणी येत आहेत. त्याच्यामुळं आज संपूर्ण उपासमारीची वेळ आलेली आहे. कालच एक प्रश्न मांडला आहे का आमचं रेशन आहे, गोरगरिबांचं रेशन आहे, अंगठ्याचा ठव उमटत नाही म्हणून अनेकांचं रेशन बंद झालं आहे, अनेकांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळायला तयार नाही. कर्जमाफीचे मी तुम्हाला आत्ता देऊन दाखवीन धामणगाव पाठमध्ये, कर्जमाफीचे अर्जसुद्धा अंगठ्याचा ठव उमटला नाही म्हणून ते भरू शकलेले नाही. या सगळ्या समस्या आज या आदिवासी भागामध्ये भेडसावत आहेत आणि संपूर्ण त्रस्त झालेली जनता. मला एक सांगा, आता याला दोष कोणाला द्यायला पाहिजे? हे संपूर्ण सध्याची व्यवस्थाच त्याला कारणीभूत आहे. तुम्हाला सांगतो, आज या गोरगरिबांच्या मोर्चांसाठी 1 वर्षापूर्वी आम्ही जो लॉंग मार्च काढला, त्या लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलं होतं, त्याच्यातली काडीची अंमलबजावणी झाली नाही. ठीक आहे, तुमचा हा जो रोष आहे हा सेना भाजप सरकारच्या विरोधात आहे. मला आता स्थानिक खासदाराबद्दल सांगा थोडक्यात. स्थानिक खासदारांबद्दल काय, आता खासदार आता बोरीला पण कधीतरी आलेले आहेत. आता भाऊसाहेब वागचौऱ्यांच्या टायमाचा आमचा बोरी गावाचा सभामंडप आत्ता आम्हाला मिळाला. म्हणजे काय विकासाच्या बाबतीत तसं काय एवढं हे नाही. यांची भूमिका देखील स्पष्ट झालेली आहे. आता मला अगदी थोडक्यात अकोले तालुक्यामधील काही उमेदवार देखील शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे शिर्डी मतदारसंघामध्ये जे काही उमेदवार आहेत त्यामध्ये सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, पक्षप्रमुख सेनेचे उद्धव ठाकरे यांनी सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांची देखील उमेदवारी एका कार्यक्रमामध्ये डिक्लेअर केलेली आहे. त्याचप्रमाणे भाऊसाहेब वागचौरे देखील आता सेना भाजपची युती आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्कर्ष रुपवते यांचं देखील नाव आता चर्चेत येते. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद देखील घेतली होती. रघुनाथ खरात हे देखील राष्ट्रवादीकडून ते आता इच्छुक आहेत. आता मला या सर्वांना एकच विचारायचं की तुम्ही कोणत्या उमेदवाराला पसंती दिली आणि काय सांगाल त्याबाबत? मला सांगा, तुम्ही कोणत्या उमेदवाराला येतो तुमच्याकडे येतो कोणत्या उमेदवाराला पसंती द्याल तुम्ही? ठीक आहे, या बाजूने घेऊया आपण, या बाजूने घेऊया. येतो तुमच्याकडे. एक मिनिट तुमच्याकडे येतो. तुम्ही कोणाला पसंती द्याल? भाऊसाहेब वागचौरे. सदाशिव लोखंडे. एक मिनिट. आता आमच्या मित्रांनी जे सांगितलं का भाऊसाहेब वागचौरे हे असं होते तसे होते, नाही, मला प्रथमतः मी एक सांगतो, भाऊसाहेब वागचौरे हे ज्या टायमाला खासदार होते ते शिवसेनेत होते. हा पहिला मुद्दा त्यांनी लक्षात घ्यावा. आणि नुसतं लोकांमध्ये जाऊन लोकांच्या गळ्यात हात घालून कामं होत नाही. सेना भाजपची युती झाली. हे बघा, सेना भाजपची युती झाली. उमेदवारी कोणाला देऊ शकता? उमेदवारी कोणाला देऊ, पण इथं खासदार निवडून फक्त शिवसेनेचा का ते बी सांगतो. आणि तुम्ही बोलता लोखंडे साहेब येत नाही, इकडे हिंडत नाही, हे आम्ही बोलत नाही. विरोधी बोलतात. तर मी तुम्हाला आज सांगतो, आज ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सगळ्यात मोठी जी मोदी साहेब आणि म्हणजे केंद्रातून ज्या 16 ॲग्रो प्रोड्युसर कंपन्या मंजूर झाल्यात त्यात 8 ह्या खासदार साहेबांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात आणल्या. आणि त्यात अकोल्याला 2 दिल्यात, एक अकोल्याला आणि एक कोतुळा दिली. नाही, ठीक आहे, हे काम तुम्ही जागू शकत नाही. हा दुसरा मुद्दा, पुला सगळ्यात महत्वाचा आमचं जे दळणवळणाचा पूल आहे, हा जो पूल आहे, मग मी विद्यमान आमदार साहेबांना विचारू इच्छितो, जर तुम्ही पुनर्वसन जे धरण बांधता त्याचं पुनर्वसन पाहिलं असतं, जर तुमचं धरण मंजूर झालं त्यामध्ये तुमचा सगळ्यात पहिला पुलाचे पैसे हे झालेले होते, मग तुम्ही पूल का नाही बांधला 5 वर्षात? ठीक आहे, तुमचा मुद्दा रस्ता आहे. एक मिनिट मला काका मला एकच सांगा, उमेदवार कोण पाहिजे आणि त्याच वेळेला त्याच्यानंतर शिर्डी मतदारसंघाचा विकास होऊ शकतो? उमेदवार माझ्या हिशोबाने जर पाहिलं तर राष्ट्रवादीची जर काँग्रेस राष्ट्रवादीला जर जागा आहे आणि रुपवते ना
उत्कर्ष जो देतील वरून आमच्या पक्षाचा. म्हणजे तालुक्याची उत्कर्ष रूप होते याला तुमचा विरोध आहे? नाही विरोध नाही माझा. आमचा पक्ष ज्याला पक्ष जो देईल त्याला उमेदवारी जो देईल त्याच्या मागे थोडक्यात उमेदवार कोण पाहिजे? उमेदवार पक्ष देईल तो उमेदवार आम्हाला चालेल. आम्हाला आमच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण मांडले आहे आणि भाऊसाहेब वागचौरे यांनी काम चांगलं केलं होतं म्हणूनच आम्ही त्यांना आघाडीमध्ये घेतलं होतं बरं का. म्हणूनच त्यांना आघाडीत घेतलं होतं. आणि आता जर ते येण्यास इच्छुक असतील तर त्यांना जर तिकीट जरी दिलं तर भाऊसाहेब वागचौरेंच्या आम्ही पाठीशी राहू. ठीक आहे. म्हणजे भाऊसाहेब वागचौरे जर सेनेमध्ये येऊन तिकीट घेतलं तर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी जर भाऊसाहेब वागचौरे जर आले तर आम्ही ठीक आहे. यांची तुमची भूमिका आम्ही या ठिकाणी शिर्डी लोकसभेचे खासदार माननीय सदाशिवराव लोखंडेच राहणार आहे आणि ते परत तेच उभे राहणार आहे आणि तेच निवडून येणार आहे. आता भाऊसाहेब वागचौरे ते वाट पाहता द्यायचे पण ते परत ते पुन्हा ती चूक करणार नाहीत हे मी 100% सांगतो आणि ते शिवसेनेचाच उमेदवार विजय होईल एवढं सांगतो. 100% खासदार लोखंडे साहेबच होणार परत. आमच्या आघाडीच्या याच्यानुसार हा मतदारसंघ काँग्रेसला सुटलेला आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी जो उमेदवार देईल त्यात भाऊसाहेब वागचौरेंना जर दिली तर आनंदाची आम्ही त्यांचं काम करणार. भाऊसाहेब वागचौरेंना तुमच्याकडे यावं अशी तुमच्या अपेक्षा उमेदवार कोण पाहिजे? सेना भाजप युती जो उमेदवार देईल तो आमचा उमेदवार. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झालेली आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जो काही ज्या पक्षाला जागा जाईल सदाशिव लोखंडे असू भाऊसाहेब वागचौरे असू अन्यथा कुणीही उमेदवार जरी दिला तर पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी. आयात केलेला उमेदवार चालेल? आयात उमेदवार चालणार नाही शक्यतो भाऊसाहेब वागचौरे. मग आता जे लोखंडे जे आहेत ते कुठले? भारतीय जनता पार्टीचे 3 वेळा कर्जत जामखेड. आता तुमची युती झालेली आहे. पक्ष देईल तो पक्ष जो म्हणजे सेनेची आता ही जागा सेनेसाठी सुटली. बाहेरचा उमेदवार जर आयात केला तर तुम्ही सेना भाजपचा जो उमेदवार शिवसेना देईल शिवसेनेला जागा सुटली शिवसेनेचा जो उमेदवार असेल त्या उमेदवारांना आम्ही प्रचंड मतांना विजयी करू. या आपल्या देशाचं एक टॅलेंट पंतप्रधान एक शारीरिक संपन्न व्यक्तिमत्व त्या व्यक्तिमत्वाला अनुसरून जो आमचे पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे आम्ही ग्रामस्थांनी सभा राहू. ठीक आहे. सगळ्यांची भूमिका आपल्याबरोबर आलेली आहे. मला आता महत्त्वाचं मला एकदा सर्वसामान्यांकडे जाऊ द्या. सर्वसामान्यांच्या भूमिका मला बघू द्या. थोडंसं काका थोडंसं पाठीमागे या तुमचा चेहरा दिसला पाहिजे. मला सांगा या शिर्डी मतदारसंघासाठी उमेदवारी तिकीट आता कोणाला द्यायला पाहिजे? सेना भाजपाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस. तुम्ही कोणत्या पक्षाचे आहेत का पहिले मला सांगा. राष्ट्रवादी आणि काँग्रेस जो उमेदवार देईल या मतदारसंघात त्याला आम्ही निवडून. तुम्ही राष्ट्रवादीचे आहेत. मला सर्वसामान्य कोण आहे? सर्वसामान्य तो कोणत्याच पक्षाचा नाही. काय सांग मला एक सांगा कोण उमेदवार पाहिजे? कोणाला पसंती द्याल तुम्ही? आता वागचौरे लोखंडेंना का नाही? लोखंडे यांना का नाही? लोखंडे आलाच नाही 5 वर्ष तर काय त्याला द्यायचे? त्याला काय द्यायचे मला याचं उत्तर द्या बाकी जाऊ द्या. म्हणजे तुमचा रोष त्यांच्यावरती आहे? वागचौरे कधी येऊ द्या आम्ही त्याच्यासाठी सहकार्य करायला. ठीक आहे. आता सगळ्यांची भूमिका मी ऐकून घेतलेली आहे. सगळ्यांना विनंती तुम्ही खाली बसा. शेवटचे मला आता एकच मुद्दा घ्यायचा आहे. तुमच्या भागातील महत्त्वाची जी काही समस्या आहेत कोणते प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. येणारा जो काही उमेदवार आहे पुढचा त्यांच्यासाठी आता हे मोठं आव्हान आहे. थोडक्यात मला एक काम सांगा कोणतं काम होणं आता गरजेचं आहे? थोडक्यात एक काम सांगा. पुलाचं काम सगळे रस्ते चांगले झाले पाहिजे. पुलाचं काम काय सांगाल तुम्ही? लेट आले चर्चेमध्ये काय अडचण नाही. मला थोडक्यात सांगा. थोडक्यात तुमची भूमिका मला. ज्या वेळेला 1 मिनिट नाशिक मतदारसंघ अकोला तालुका नाशिक मतदारसंघात होता त्यानंतर ह्या 10 वर्षामध्ये अकोला तालुका शिर्डी मतदारसंघाला जोडला गेला. मागच्या पंचवार्षिकमध्ये भाऊसाहेब वागचौरे खासदार होते. सर्वसामान्यापर्यंत जाणं काम करणं हे भाऊसाहेब वागचौऱ्यांकडे होतं आणि लोखंडेही माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. पण लोखंडे हे इतके संपर्कात नाही आणि कामातही इतके नाही. ज्याला व्हिजन म्हणतो हे त्यांच्याकडं नाही. जर व्हिजन असतं तोलार खिंडीसारखा तो प्रकल्प नितीन गडकरी होते. नितीन गडकरींची फार मोठी ताकद आहे
का पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला उड्डाणपूल झाले ती संकल्पना नितीन गडकरींचीच होती आणि त्यांच्यापर्यंत हे पोचवलं गेलं असतं, त्यांनी प्रयत्न केला असता तर तोलार खिंडीला निश्चित गती मिळाली असती. दुसरा विषय, आज पुलाचा प्रश्न आहे. आमच्या इथले बरेचसे शिष्टमंडळ बऱ्याच वेळा तिथं गेले, ज्या वेळेला गेले त्या वेळेला बऱ्यापैकी भाऊसाहेब वागचौऱ्यांची मदत झाली पोरांना, ती लोखंडेची नाही झाली. दुसरी गोष्ट, आज पूर्ण शेतकरी हा पिचलेला आहे का शेतकऱ्याच्या भावाला माल नाही, भाव नाही, मालाला भाव नाही. त्यामुळं फार परिस्थिती शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अवघड आहे आणि म्हणून बाकीच्या काही स्तरावर काही कामं झाली असतील, पण जे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायला पाहिजे होते ते अजिबात सुटलेले नाही. ह्या 4-5 वर्षामध्ये शेतकऱ्यांना त्या मालामध्ये कांदा असेल, टमाटा असेल, हे टमाटे कांदे तर रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आलेली. यामध्ये मार्केट कमिट्या ह्या सगळ्या हातगस्त झालेल्या आहे, म्हणजे सगळ्या निकामी झालेल्या आहेत आणि म्हणून ह्या वेळेला शेतकऱ्यांचा फार मोठा रोष राहणार आहे. आणि काँग्रेस पक्षाकडून आज असणारे उमेदवार कांबळे हेही उमेदवारी मागतात. भाऊराव वागचौरे आपले खरात म्हणून आमच्या कोतुळचेच आहे, मातंग समाजाचे, हेही उमेदवारी मागतात आणि उत्कृष्ट रुपवते आहेत, याही काँग्रेस पक्षातून उमेदवारी मागतात. काँग्रेस पक्षाला हा शिर्डी मतदारसंघ सुटलेला आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. पण या तिघातून कोणालाही उमेदवारी दिली जाईल, माझं मत सांगतो या वेळेला 101% माझं, मी ज्या वेळेला मागच्या वेळेला लोखंडे माझ्याकडे पहिल्याच दिवशी आले होते, म्हटलं तुम्ही खासदार झाले, हे मी त्यांना सांगितलं होतं. ह्या वेळेचा खासदार हा काँग्रेस पक्षाचाच निवडून येईल एवढं मी सांगतो. याच्यापेक्षा यांनी देखील त्यांची भूमिका मांडलेली आहे. महत्त्वाचं जे काय आहे शेवटचंच मला बोलायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न मला सांगा, मला आता बाकीची चर्चा नको आहे, मला फक्त महत्त्वाचा प्रश्न सांगा कोतुळचा. बोला. कोतुळचा महत्त्वाचा प्रश्न, कोतुळ ही 40 गाव डांगांची राजधानी असल्या कारणानं इथं पिंपळगाव धरण झालं, पण तत्कालीन राज्यकर्त्यांनी पुलाचा प्रश्न तसाच ऐरणीवर ठेवला. कोतुळची बाजारपेठ ह्या राष्ट्रवादी तालुक्यामध्ये सत्ताधारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांनी कोतुळकरांची बाजारपेठ ओस पाडली. ठीक आहे, सरकार तुमचं आहे, मात्र तुम्ही लक्ष दिलेलं नाही. जे मग सांगितलं काँग्रेसचा खासदार आहे मतदारसंघात निवडणार, मला त्यांनी एकच सांगावं, ह्या गावामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते कोण मोठा नाव सांगा. अध्यक्ष व्हायलाच माणूस नाही, हा पक्ष खासदार निवडायचं नंतर फक्त कार्यकर्ते कोणते ते सांगा, नंतर खासदार. उत्तर समजलं, तुमचं उत्तर समजलं. या ठिकाणी निश्चितच शिवसेना भाजप शिवसेना युतीचा उमेदवार निश्चितपणे विजय होईल आणि मोदी साहेबांचा हात बळकट करण्यासाठी आज जी देशामध्ये परिस्थिती आहे, जे गद्दार आज आपल्या देशावर जे हल्ले करतायत, त्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी परत मोदीची गरज आहे आणि एक खासदाराची आम्हाला गरज आहे, म्हणून शिवसेना भाजपचाच खासदार होईल. महत्वाची समस्या हा प्रश्न मिटणं गरजेचं आहे. या विभागातला प्रश्न येत होती, सांगा ना. ह्या गावामध्ये जरी काँग्रेसचे कार्यकर्ते नसतील, मला समस्या सांगा, मला समस्या पाहिजे. समस्या कोतुळ गावामध्ये कुठलीही नाही. ठीक आहे, पुलाचं काम नाही, ठीक आहे. यांची भूमिका एक मिनिट माईक ओढू नका, खाली बसा. त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. हॅलो, पुलाचं म्हणणं असेल, टॉलर खिंड असेल, आम्ही आमदार लेवलला सोडू शकतो. ठीक आहे. अकोल्याचे आमदार देखील राष्ट्रवादीचे आहेत, माजी मंत्री मधुकरराव पिचड हे देखील आहेत. त्यांनी देखील अनेक भाषणांमध्ये सांगितलंय का तोलार खिंड फोडू, मात्र तोलार खिंड फुटील नाहीये, काही अडचण नाही. एक मिनिट मला इकडे बोलू द्या, तुम्ही या बाजूने उभे राहा, मी तुमच्याकडे येतो. आमच्या कोतुळचा जो मेन प्रश्न आहे पुला संदर्भातला मुळा नदीवरचा, तो आता सुटल्याच जमा आहे. त्याचं टेंडर ह्या हप्त्यात पुढच्या हप्त्यात निघतंय आणि आम्हाला जे मुंबईसाठी दळणवळणासाठी जो मुख्य या बाजारपेठेला जोडणारा जो मुंबईचा रस्ता आहे, अवघ्या 2 तासात आम्ही मुंबईला जाऊ. ती तोलार खिंडचा सर्वे आमचे सर्व मार्ग. एक मिनिट, मला एकच प्रश्न विचारतो तुम्हाला आता तोलार खिंडीबाबत. तोलार खिंड तुम्ही पाहिली स्वतः? आम्ही स्वतः जाऊन पाहिली. एक मिनिट, माझ्याकडे फोटो आहेत, माजी मंत्री मधुकरराव पिचडांचे फोटो माझ्याकडे देखील आहेत. मला एकच विचारायचं आहे तुम्हाला, तोलार खिंडाची जी काही महत्त्वाची जी काही हे त्याच्यामध्ये तोलार खिंड फुटू शकत नाही. जो काही शिक्रू या नावाचा प्राणी आहे त्याच्या जीवाला धोका आहे म्हणून, आणि जंगल जास्त तुटतंय त्याच्यामुळं ते तुटली. जरी असलं तर त्याचे पर्यावरण मंत्र्यांकडून त्याचे परमिशन आणून NOC आणून आदरणीय पिचड साहेबांनी विशेष प्रयत्न केले आणि आत्ता गेल्या 3 महिन्यापूर्वी
आमदार साहेब तिथं वैभवराव यांनी सुद्धा नितीन गडकरींक कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना तिथं बैठक लावली, त्यांच्या पुढं तो प्लॅन सादर केला. नितीन गडकरी साहेबांनी त्यांना मोठं आश्वासन दिलं. फक्त थोडं सरकारी आता थोडं या आहे, अवधी कमी आहे, परंतु निश्चित मी या तुमच्या तोलारखिंड फोडण्यासाठी प्रयत्न करीन. निश्चित मोठं तोलारखिंड फुटू शकत नाही, कारण त्या ठिकाणचे सर्वे स्वतः आम्ही देखील जाऊन केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला गाढवा डोंगर फोडावा लागेल, त्याच्यानंतर तुमचा गाढवा डोंगरानंतर 1.5 किलोमीटरचा बोगदा आहे, त्याच्यानंतर तुमचं मुंबई आणि अकोले हा मार्ग होऊ शकतो. थोडक्यात एकदम समस्या सांगा. आपल्या शिर्डी मतदारसंघाचा खासदार भाऊसाहेब वागचोरे सोडून दुसरा कुणीच राहणार नाही. साहेब खासदार होऊन मंत्री सुद्धा होणार. सदाशिव लोखंडे येत्या 5 वर्षात आता 3 महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाली होती कोतुळ आणि बोळवाडी शिवारात, तर ते तिथं आले आणि ते सर्वे केला. शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासन दिलं का आम्ही भरपाई देऊ, त्याच्यावर परत ते काही डोकले नाही. आणि आता जर आले तर शेतकरी त्यांना तसं कच्चं सोडणार नाही याची नोंद घ्या. आणि कोतुळचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे पुलानंतरचा, तर कोतुळची लोकसंख्या जास्त आहे. इथं कमीत कमी 2000 तरुणांना काहीतरी रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे. त्यासाठी इथं प्रोजेक्ट किंवा काहीतरी कंपनी इथं आणली पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतरचा दुसरा जो प्रश्न आहे तो धरणाचा, जरी धरण झालं असलं तरी धरणाचं हे पाणी ज्यावेळेस गरज नसती त्यावेळेस देवाला त्रास होतो, आमच्या मंदिराला, आणि ज्यावेळेस गरज असती त्यावेळेस शेतकऱ्याला त्रास होतो. पाणी सोडलं जातं. आणि आत्ता ही धरणाची जी मागची साईट आहे त्याच्यातले 3 किटी हे उघडे आहेत, तर त्याचंसुद्धा ज्यांनी धरण मारलं त्यांनी सुद्धा त्याचं पाठपुरावा करून त्या शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे. त्या ठिकाणी त्या किटींना पडद्या त्यांच्या कोणत्या तरी निधीतून उपलब्ध करून त्यांना पाणी हे टायमिंगला पाणी नाही ते उपलब्ध करून द्यायला पाहिजे. बाकी काय महत्त्वाची कोणाला समस्या मांडायची एकदम महत्त्वाची ती कोणीच सांगितलेली नाही, ते गरजेचं आहे. एक मिनिट तुम्ही या बाजूला, इकडून या. थोडक्यात सांगा, महत्त्वाची जे काही समस्या ती या ठिकाणी सुटणं गरजेचं होतं, मात्र ती सुटली. अकोले तालुक्यात राष्ट्रवादीचा आमदार आहे, पण काही कामाचं नाही. एकाही रस्त्यावरती रोडच्या कडाला गुडघ्या वाढले खड्डे, रस्त्यावरून उतरायला चान्स नाही. ठीक आहे, मला विधानसभेच्या वेळेला आपण पुन्हा तो कार्यक्रम आयोजित करू, त्यावेळेला तुम्ही तो बोला. मला खासदारांबद्दल उत्तर पाहिजे, खासदारांबाबत पाहिजे. या लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसची एकही शेपूट राहणार नाही, बघायला सुद्धा भेट. ठीक आहे, यांनी सगळ्यांनी यांची भूमिका मांडलेली आहे. आता कार्यक्रम संपतोय. मला शेवट जाता जाता एकच सांगायचे, गेल्या 4 ते 5 महिन्यापूर्वी या भागाचे जे काही गावं असतील त्या ठिकाणी चास वगैरे ते काय असतील, बेलापूर वगैरे साईडला काही मध्यंतरी एक वादळी आणि पाऊस पण झाले होतं, त्यामुळे त्यामध्ये अनेकांचं नुकसान झालं होतं शेतीचं. त्यावेळेला खासदार सदाशिव लोखंडे स्वतः त्या ठिकाणी आले होते, मात्र लोकांना मदत भेटली नाही असं देखील त्यांचं म्हणणं येते. आता येत्या लोकसभा शिर्डी मतदारसंघातून उमेदवाराला या ठिकाणचे ग्रामस्थ नेमकी कोणाला पसंती देणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. आपण सर्वांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला, सर्वांचे आभारी आहोत. पुन्हा भेटूया नवीन गावात नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.